नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकांमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण थोडंसं हेलकावे खात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर काँग्रेस पक्षाने या सगळ्या निवडणुकीमध्ये उडी घेऊन महाराष्ट्रामध्ये आपण लोकशाही जिवंत ठेवत आहोत आणि काँग्रेसचा विचार आम्ही मतदारांपर्यंत घेऊन जात आहोत अशी भूमिका घेतलेली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे. असं असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे लक्ष्मण हाके यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या निवडणुकीच्यामधून माघार घेणार नाही असं आधी जाहीर केलं होतं. खरं तर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा असं सांगितलं होतं की निवडणूक बिनविरोध होईल, त्यावेळेस लक्ष्मण हाके ज्या पद्धतीनं निवडणूक लढवण्याची भाषा करत होते त्याच वेळेस एक संशयाचं वातावरण तयार झालेलं होतं. आता लक्ष्मण हाके माघार घेत आहेत अशी बातमी हाती आलेली आहे. त्यामुळं जे काही डॅमेज करायचं होतं, जे काही बोलायचं होतं लक्ष्मण हाकेंना, ते उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांनी ती त्यांची भूमिका मांडत राहिले आणि निवडणुकीमधून देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती म्हणून माघार घेतली की आणखी कोणत्या भूमिकेतून माघार घेतली हे लक्ष्मण हाके यथावकाश स्पष्ट करतील. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष मात्र ज्या ठिकाणी आपण स्पष्ट भूमिका घेऊन काँग्रेसचा फायदा होईल अशा ठिकाणी लढायला पाहिजे तिथं सरळ सरळ माघार घेतो आणि काही ठिकाणी मात्र विनाकारण आपली ताकद पणाला लावतो. असं काहीसं चित्र बारामतीमध्ये दिसून येत आहे. एकतर काँग्रेसचा हा स्वतंत्र आहे की हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष आहे, त्यांनी स्थानिक पातळीवर म्हणजे महाराष्ट्राच्या पातळीवर हा निर्णय घेतलेला आहे. हा दिल्लीतून काही त्यांना या पोटनिवडणुकी संदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा आदेश आलेला पण नव्हता आणि सूचनाही आलेली नव्हती, कारण ते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे अधिकार आहेत. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक लढवायची असा निर्णय घेतलेला आहे आणि अशोक मोरे म्हणून एक उमेदवार त्यांनी जाहीर पण केलेला आहे. आता खरंच जर हा बिनविरोधचा मार्ग खुला अजून पण यासाठी आहे की उमेदवारी अर्ज माघार घ्यायला आणखीन काही वेळ आहे आणि दिल्लीतून काही सूत्र हलवली जातात का, शरद पवार त्यामध्ये पुढाकार घेतात का, हे आपल्याला बघावं लागेल. पण तरीसुद्धा स्थानिक पातळीवर काँग्रेसचा जो पवित्रा आहे तो मात्र थोडा अचंबित करणारा आहे. काँग्रेसनी इतर ठिकाणी ज्या पद्धतीने ताकद पणाला लावायला पाहिजे ती बारामतीसारख्या पोटनिवडणुकीमध्ये का लावत आहे असा आमचा साधा प्रश्न आहे. काँग्रेसनी बारामतीची पोटनिवडणुकी सोडून द्यावी असं अजिबात म्हणणं नाही, परंतु राज्यातील एक अत्यंत महत्त्वाच्या नेत्याचं अपघाती निधन झालेलं आहे. अजित पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या सोबतच्या सरकारच्या मंत्रिमंडळात काम करत राहिलेले आहेत आणि पूर्वाश्रमीचे ते काँग्रेसचेच होते. त्यामुळं अशा नेत्याच्या निधनानंतर तिथं होणारी पोटनिवडणूक जेव्हा होते तेव्हा इतर विषय इतर वेळी बोलण्यासारखे खूप असतात. पवार कुटुंबाचं राजकारण, घराणेशाही हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. म्हणजे ते छोट्या छोट्या गावांमध्ये पण जिथं घराणेशाही चालते तिथपर्यंत ती घराणेशाहीचा मुद्दा आपण बोलू शकतो. पण हा निवडणुकीचा काळ असा आहे की इथं एका फार महत्त्वाच्या नेत्याचं निधन झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त राजकीय क्षेत्रात काम करणारेच नाही तर बिगर राजकीय क्षेत्रातील लोकांमध्ये सुद्धा एक दुःखाचं वातावरण आहे की अजित पवारांसारखा एक मंत्री की ज्यांच्यावर खूप आरोप एका काळी भारतीय जनता पक्षाने पण केलेले होते, तोही पक्ष आता त्यांच्यासोबत काम करतो आहे. तर अशा नेत्याच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण आपली ताकद का पणाला लावायची असा प्रश्न काँग्रेसला का पडला नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. अर्थात हा काँग्रेसचा स्वतंत्र निर्णय आहे. काँग्रेस लढली तरी तिथं जिंकणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हर्षवर्धन सपकाळांनाही ते माहिती आहे. पण काँग्रेसला कुठल्याही पद्धतीनं आपला विचार लोकांपर्यंत नेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे असं हर्षवर्धन सपकाळांचं म्हणणं आहे. अशोक मोरे यांनी असं सांगितलं आहे की आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय मला मान्य आहे आणि त्याचं अंमलबजावणी करणं हे माझं काम आहे. त्यामुळं या सगळ्या निवडणुकीकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना पुन्हा पुढं काही हालचाली होतील का आणि उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही चमत्कार करून बारामतीची निवडणूक पुन्हा बिनविरोध होईल का, ही आशा अजूनही जिवंत आहे. अर्थात निवडणूक बिनविरोध झाली काय आणि निवडणूक झाली काय त्यांनी काही फार फरक पडणार नाही. पण काँग्रेसला एक संधी होती ती त्यांनी नक्की गमावलेली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेऊन काँग्रेसला अजूनही या निवडणुकीमध्ये आपली भूमिका दुरुस्त करता येईल असं आम्हाला वाटतं. शेवटी तो काँग्रेसचा निर्णय आहे. आपण उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसाची वाट बघूयात आणि नंतर पुन्हा या विषयावर भाष्य करूयात. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.